नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 311 आणि 312. जिंदगी यूं ही बसर कर रहा जिंदगी यूं ही बसर कर तन्हा जिंदगी यूं ही बसर कर तन्हा काफिला साथ काफिला साथ मगर सफर तन्हा काफिला साथ मगर सफर तन्हा. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, पूर्णत्व कधीच जाणता येत नाही. पूर्णत्व कधीच जाणता येत नाही, मात्र अपूर्णत्व हे जाणता येते. भौतिक ज्ञान प्रतीत होण्याकरता तुम्हाला त्यापासून अन्य असे व्हावे लागते, पण स्वरूप ज्ञान होण्याकरता किंवा स्वरूप ज्ञान प्राप्त होण्याकरता तुम्हीच ते स्वतःच असल्यामुळे न अन्य म्हणजे अनन्य असे व्हावे लागते. हे जे अन्य आहे ते सर्व तुम्ही जाणू शकता, पण जे अनन्य म्हणजे न अन्य आहे त्याला जाणणे शक्य नाही, कारण ते तुम्हीच आहात. कारण ते मुळात जाणणे स्वरूपच आहे. म्हणजे मुळात पातळ असलेल्या पाण्याला जास्त त्यात पाणी टाकून अधिकाधिक पातळ करता येत नाही. वस्तुतः तुम्ही जे आहात तेच होऊ शकता. आहात म्हणून जे जे होते, दिसते, भासते त्यासोबत त्यासोबत वाहत न जाता त्याचे बाहेरून निरीक्षण करा, त्याचे बाहेरून साक्षीत्व करा. अज्ञानाला हे अज्ञान आहे हे ओळखणे म्हणजेच ज्ञान. अज्ञानाला हे अज्ञान आहे हे मनापासून ओळखणे हे आले ज्ञान. म्हणजेच ज्ञान ज्ञान स्वतंत्रपणे नाही. म्हणजेच काय? ज्ञान स्वतंत्रपणे नाही. मी यात आहे इतकेच काय ते सत्य आहे. मी अमुक तमुक आहे ही तुमची एक केवळ कल्पना आहे. तो एक तुमचा भासमान मी आहे. ती एका तऱ्हेची करमणूक आहे. मग तुम्ही स्वतःला अज्ञानी म्हणा, ज्ञानी म्हणा, स्वरूप ज्ञानी म्हणा, तुर्या म्हणा, तुर्यातीत म्हणा, काहीही म्हणा. कारण जे आहेच ते म्हणून दाखवण्याची मुळात गरजच काय? तुम्ही काहीही असा, स्वतःला काहीही समजा, हे काही असणं, स्वतःला काही समजणं, हे कशामुळे शक्य होते आहे? तर ते या अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणानेच म्हणजे आहे किंवा आहो या मुळेच शक्य आहे. या असणेपणात कालत्रयीही बदल होत नाही. स्वसंवेद्य जे म्हणतात ते हेच. ते न वाढत न घटत. पण आपण याच्यावर पण आपण याच्यावर अवलंबून जे काही आहे ते मात्र घटते, वाढते, बदलते. साधक म्हणाला, निरीच्छ होण्याकरता आम्ही कुठली साधना करावी बरे? महाराज यावेळी म्हणतात, हो, तुम्हाला प्रथम निरीच्छ होण्याचे महत्त्व कळले की नाही हे मनापासून शोधा. मला तसे मनापासून वाटते काय? याच क्षणी तुम्ही तो विचार करू पण शकता. म्हणून प्रथम तुम्हाला निरीच्छ होण्याचे महत्त्व कळले की नाही हे मनापासून शोधा. आणि जर महत्त्व कळले तर मग आता कुठल्याच साधनाची गरज नाही. तुम्ही सध्या निरीच्छ होण्याची केवळ अशी एक स्वतःची कल्पित स्थिती आणि ती कल्पित स्थितीच तुम्ही जपत आहात. करायचं असेल तर इतकंच करा. कोणतीही कल्पना करणे ज्यामुळे शक्य होते, म्हणजे निरीक्षक होण्याची सुद्धा कल्पना ज्यामुळे शक्य होते, त्या अगोदरच्या असणेपणात असा. मग कल्पनेची पकड ढिरी होईल, म्हणजेच निरीच्छ वगैरे असे भाव तुमच्यात उत्पन्न होणार नाहीत. साधक विचारतो, निरीच्छता आणि निर्भयता यावर तुमच्या शिकवणीत इतका तुम्ही भर का देता बरे? महाराज म्हणतात, अहो, निरीच्छता आणि निर्भयता म्हणजे इच्छा व भीती यांचा अभाव. या अशा अभावाची तुम्ही केवळ आणि केवळ कल्पना करता आणि अशी अशी स्थिती आपण भविष्यात प्राप्त करून घेऊ
आणि अशी वेडी आशा तुम्ही बाळगता. आपण निरीच्छ होऊ म्हणजे आपण सुरक्षित होऊ. ही तुमची केवळ कल्पित अशी अवस्था आहे. तीच तुम्हाला अस्वस्थ करते. वर्तमानात असणेपणात राहू देत नाही. कोणतीही महत्वाकांक्षा बाळगणे म्हणजे भविष्य काळातच वावरणे होय. त्या आध्यात्मिक अशा असूच शकत नाहीत. सर्व महत्वाकांक्षा मग ती जगाच्या कल्याणासाठी का होईना, ती मीला पोचण्याकरताच असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुम्हाला काही साधायचे असेल तर वैयक्तिक महत्वाकांक्षा सोडून द्या. योगी लोक सिद्धीकरता जो खटाटोप करतात तो केवळ मूर्खपणाचाही असू शकतो. अखंडित वैयक्तिक आनंदाच्या लालसेची तुलना करता. हे श्री निसरत्त महाराजांचे अतिशय सूक्ष्म निरीक्षण आहे. ते म्हणतात की योगी लोक सिद्धी प्राप्त करता जो खटाटोप करतात तो निव्वळ मूर्खपणाचा आहे. अखंडित वैयक्तिक आनंदाच्या लालसेची तुलना करता स्त्री देहाची आसक्ती त्याच्या तुलनेने आपल्याला निष्पापच म्हणता येईल. भाग 312. देर से गूंजते हैं सन्नाटे, देर से गूंजते हैं सन्नाटे, जैसे मुझको पुकारता कोई. देर से गूंजते हैं सन्नाटे, जैसे मुझको पुकारता कोई. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, मी माझ्या गुरूंना भेटलो तेव्हा ते मला म्हणाले, तू स्वतःला जे जे काही समजतोस ते तू मुळीच नाहीस. याचा जर तू कळकळीने मनापासून जर शोध घेतला तर या शोधांती जो समजेल, जी बोधावस्था उरेल ते तू आहेस. म्हणजे तू कोण आहेस, काय आहेस हे तुला कळेल आणि हा प्रश्न सुद्धा विरघळून जाईल. मी त्यांचे हेच एकमेव गुरुवचन असे पकडून ठेवले आणि माझा सर्व फुरसतीचा वेळ या एकाच चिंतन मननात पूर्णपणे घालवला. या अशा सातत्यपूर्ण कळकळीमुळे मला 3 वर्षातच सर्व उलगडा झाला आणि गुरुवचन किती खरे आहे, किती प्रभावी आहे याचा स्पष्ट अनुभव आला. साधक विचारतो, याचा अर्थ सध्या तुम्ही जणू नाहीतच असेच आहे ना? साधक विचारतो, याचा अर्थ सध्या तुम्ही जणू नाहीतच असेच आहे ना? महाराज म्हणाले, चला असे काही बेछूटपणे बोलू नका. असे काही बेछूटपणे बोलू नका. जरा समजून घ्यायचा प्रयत्न करा. न समजता काहीही ठरवू नका. मी आहे हे तुमच्यापेक्षा माझ्या ठिकाणी जास्त स्पष्ट आहे. तुमच्यापेक्षा जास्त प्रत्यक्ष आहे. तुम्ही माझ्याबद्दल ही जी काही कल्पना कराल, ती फक्त काही असले तरी ती केवळ कल्पनाच आहे आणि कल्पनाच राहील. तसा मात्र मी मुळीच नाही. एवढ्यावरून तुम्हाला जितके समजेल तितके समजा. जेवढे मला ओळखता येईल तेवढे तुम्ही ओळखा. कारण कुणालाही जितके समजू शकते त्यापेक्षा कणभरही कमी किंवा जास्त तो मनुष्य समजू शकत नाही. हे सत्य आहे, हे लक्षात ठेवा. कुणालाही जितके समजू शकते त्यापेक्षा कणभरही जास्त किंवा कमी तो मनुष्य समजू शकत नाही, हे लक्षात ठेवा. हे समजणे न समजणे हे ज्याच्या त्याच्या स्वतःच्या कळकळीवर आणि तळमळीवर अवलंबून आहे. साधक विचारतो, यावरून मी काहीच ओळखू शकत नाही. महाराज म्हणाले, बरोबरच आहे. त्याकरता प्रथम तुमच्या ठिकाणी स्वतःला ओळखण्याविषयीची कळकळ पाहिजे. तुम्ही तुमच्या स्वरूपाचे किंचित ज्ञान, मला काही समजत नाही, हे सोडून जर आग्रहाने आणि तळमळीने केले, तर मी काय म्हणतो हे तुम्हाला कळायला अजिबात उशीर लागणार नाही. बऱ्याचशा अनावश्यक वाचीव ऐकीव गोष्टींना तुम्ही घट्ट मिठी मारून ठेवली आहे. जसे परलोक, स्वर्ग, नरक, मोक्ष, निर्वाण, पुनर्जन्म, एनलाइटनमेंट, देवी देवता या सर्व तुमच्या जवळच्या सांगोवांगीच्या गोष्टी आहेत. त्या तुम्ही केवळ संग्रहित केल्या आहेत आणि त्याच सत्य आहेत असे तुम्ही सत्य मानून चाललेले आहात. तुम्हाला तुमच्या बाबतीत सत्य जाणायचे असेल
तर जे जे तुम्ही वाचलेले आहे, इतरांनी तुम्हाला ऐकवलेले आहे, ज्याच्या भरोश्यावर तुम्ही स्वतःच्या बाबतीतील सत्य जाणू पाहता, ते सर्व संग्रहित ज्ञान कठोरपणे अमान्य करा. अगदी कोरे करकरीत व्हा. मग जे उरेल तेच तुमचे स्वरूप होय. सध्या सांप्रत मी देह, मी मन हा तुमचा समज, हे तुमचे सांप्रतचे दर्शन, हे निव्वळ तुम्ही घेतलेले एक सोंग आहे. पण सत्य सत्य म्हणून उराशी बाळगल्या कल्पनांना हादरा देण्याची तयारी यामध्ये दिसत नाही. तशी ती तुम्हाला तयारी ठेवा. माझा देह, माझे मन म्हटले की जग आले. जग आले की त्याला निर्माण करणारा कोणी करता आला. मग ईश्वर आला आणि मग सर्व पूरची अनर्थ परंपरा सुरू झालीच असे समजा. त्यामुळेच भय, धर्मयुद्ध, हिंसा, कठोर तप, नाना संप्रदाय, रूढी, परंपरा, धर्मप्रसारासाठी छळ आणि हे सर्व कशाला करता? एका समूहाने काही हट्ट केले, काही आग्रह केले, हां, तर कुठलीही शंका न गेल्यामुळे आणि हे सर्व कशा करता? तर एखाद्या समुदायाने कुठलीही शंका न घेतल्यामुळे बोकांडी बसलेला ईश्वराच्या केवळ कल्पनेच्या रक्षणाकरता या निब्बर झालेल्या अज्ञानाने निर्माण झालेल्या व्यक्तिरूपी जरठ बालकाचे पालनपोषण रक्षणाकरताच या व्यक्तिरूपी जरट बालकाचे पालनपोषण आणि रक्षण करण्याकरता धर्मयुद्धे, माझेच खरे वगैरे वगैरे होऊन प्रचंड हिंसाचार बोकाळलेला आहे.